आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतनं होणार आहे आणि त्यासाठी यावर्षी तुकोबांची पालखी रथ हा एक नवीन बनवण्यात येणार आहे। त्यासाठी आता राजस्थानमधील सिहोर या गावातनं लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आलंय। लाकडावर नक्षीकाम करून हा रथ आता देहूमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे यंदा तुकोबांची पालखी नवीन रथात विराजमान होणार आहे। या पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतनं होईल आणि यंदा तुकोबांचा पालखी रथ हा नवीन बनवण्यात आलेला आहे। खास राजस्थानमधील सिहोर या गावातनं तिथल्या कलाकारांनी लाकडावर कोरीव असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि हा रथ आता देहूत दाखल झालेला आहे। इथे हा रथ पूर्णपणे जोडण्यात येईल, तयार करण्यात येईल आणि 7 जुलैला प्रस्थान होईल। यामुळे यंदा तुकोबारायांची पालखी आता नवीन रथात विराजमान होणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हे रथाचे विविध सुटे भाग आहेत। या सुट्या भागांना एकत्र केलं जाईल आणि त्यातनं हा नवीन रथ तयार होईल।